महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची 10 मोठी कारणे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे। महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे। भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असून भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे। तर महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे। या महाविकास आघाडीच्या पराभवाची 10 महत्त्वाची कारणे आपण जाणून घेणार आहोत। नेत्यांमध्ये असंतोष आणि गटबाजी। महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये कायम असलेल्या गटबाजी आणि अंतर्गत संघर्षांमुळे एकात्मता साधता आलेली नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मतभेद तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुसंवाद नसणे यामुळे महाविकास आघाडीला एक मजबूत आणि एकजूट नेतृत्व देण्यात अडचण येते। विरोधी पक्षांची कमी लोकप्रियता। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रियतेत घट झाली आहे। अनेक मतदारांमध्ये या पक्षांच्या नेतृत्वावर विश्वास कमकुवत झाला आहे, विशेषतः महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये। त्यामुळे लोक त्यांना चांगली निवडणूक कामगिरी करू शकत नाहीत असे मानतात। उद्धव ठाकरे गटाची पक्षाची मोठी हानी। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे 2022 मध्ये विभाजन झाल्यानंतर महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे। उद्धव ठाकरे यांचा गट भाजपशी असलेल्या विरोधामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीकडे आकर्षित होणारा मतदार वर्ग कमी झाला आहे। शरद पवार यांची वयोमर्यादा आणि त्यांचे नेतृत्व भविष्यकाळात चालू ठेवणे शक्य होईल का या प्रश्नावर संमिश्रतेने चर्चा आहे। त्यांच्याच नेतृत्वावर मोठा भार असलेल्या महाविकास आघाडीला एक स्थिर आणि युवा नेतृत्वाची गरज आहे। काँग्रेसचे नेतृत्व संकट। काँग्रेसच्या नेतृत्वात काही ताणतणाव आहेत आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात यशस्वीपणे प्रचार केलेला नाही। त्यांच्या नेतृत्वाच्या अपंगतेमुळे महाविकास आघाडीला चांगली निवडणूक कामगिरी साधता आलेली नाही। विकासाच्या मुद्द्यांवरील अपयश। महाविकास आघाडीच्या कालावधीत राज्यात अनेक विकास कामे अपेक्षेनुसार होत नाहीत। राज्यातील सार्वजनिक सेवा, आरोग्य, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असलेल्या समस्यांमुळे मतदारांमध्ये निराशा आहे। आर्थिक संकटे आणि वचनांची पूर्तता न होणे। महाविकास आघाडीच्या शासनात राज्यात मोठे आर्थिक संकट होते। कृषी, बेरोजगारी आणि महागाईसारख्या समस्यांसाठी त्यांनी दिलेली वचन पूर्ण होऊ शकली नाहीत। त्यामुळे मतदारांचा विश्वास हळूहळू कमी झाला आहे। नवीन नेतृत्वाचा अभाव। महाविकास आघाडीमध्ये युवा पिढीला जागा देण्यात आलेली नाही। नवीन आणि आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे, ज्यामुळे मतदारांना प्रेरणा मिळेल। मात्र महाविकास आघाडीला यशस्वीपणे युवा नेतृत्व तयार करण्यात अडचण आली आहे। महत्त्वाच्या पक्षांची ताकद कमी होणे। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव एकमेकांशी चांगले समन्वय साधू शकले नाहीत। त्यांचे पक्षी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य कमी झाले आहे, ज्यामुळे एकजूट असलेला आघाडी यशस्वी होऊ शकला नाही। बीजेपीच्या विरोधात जनमत बदलणे। भाजपाच्या विकासात्मक योजनांमुळे लोकांमध्ये त्याबद्दल सकारात्मक विचार निर्माण झाला आहे। सरकारच्या कामकाजाचे सकारात्मक परिणाम अधिक दिसत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधी प्रचाराची प्रभावीता कमी होऊ शकते। या सर्व कारणांमुळे महाविकास आघाडीला 2024च्या विधानसभा निवडणुकीत फटका बसला आहे। मतदारांच्या बदलत्या प्राथमिकता, विरोधी पक्षातील अशांतता आणि सरकारच्या कामकाजाच्या बळामुळे महाविकास आघाडीला असू शकतात।